आवाज मानदेशाचा। रोहित पवारांनी मुंबईतून माध्यमांशी संवाद साधला। बोलताना त्यांनी राष्ट्रवादीतील अंतर्गत राजकारणावर भाष्य केले। भुजबळांना राज्यसभेची उमेदवारी नाकारली, त्यावरून नाव न घेता प्रफुल्ल पटेल आणि सुनील तटकरे यांच्यावर निशाणा साधला आहे। पाहूयात। एकतर जे ठिकाणं आपल्या सर्वांसाठी अतिशय पवित्र ठिकाणं असतात, त्याच्यामध्ये छत्रपती संभाजीराजेंचं बलिदान ठिकाण, समाधी पवित्र ठिकाण जे आहे तिथे ही परवानगी दिली गेली, याचं खूप मनापासून त्या ठिकाणी वाईट वाटतं। त्याच्याचबरोबर आमची, जसं खडसेताईंनी सांगितलं, आमच्या सगळ्यांची मागणी आहे की अशी जी काही गावं आहेत जिथं पवित्र ठिकाणं आहेत, त्याच्यामध्ये पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकरांची जन्मभूमी असू द्या, नाहीतर महात्मा फुलेंची जन्मभूमी असू द्या, नाहीतर समाधीभूमी असू द्या, तिथं एखादा परमनंट जर लायसन्स असेल दारूचं तर ते तर कॅन्सल झालंच पाहिजे आणि अशा पद्धतीने टेम्पररी लायसन्स हे दिलं गेलं नाही पाहिजे। महत्त्वाचं काय की खडसेताई सांगत असताना एक तर तिथं कमी वयाची मुलंसुद्धा होती, कुठेतरी 18 वयाच्या खालची सुद्धा मुलं होती असं कुठेतरी कळतंय। एक्साईज डिपार्टमेंटने लायसन्स दिलं, 11:30पर्यंत होतं आणि मग रेड झाली 1:30 का 2 वाजता रेड झाली। मग 11:30 ते 1:30 नाही तर 2पर्यंत पोलीस डिपार्टमेंट काय करत होतं? पोलीस डिपार्टमेंटला हे कळत नव्हतं का? कारण का गावात जर एखादी पार्टी होत असेल तर तिथं आवाज हा येत असतो, लोक सांगत असतात, आणि मग अशा ठिकाणी तुम्ही उशिरा येता, त्यात 178 लोक असतात, त्या ठराविक लोकांवरच तिथं कारवाई केली जाते, त्याच्यात ठराविक लोकांवरच चेकिंग केलं जातं, बाकी मोठे पैशावाल्यांना सोडून दिलं जातं। ही दुटप्पी भूमिका कुठं ना कुठंतरी अतिशय राजकीय भूमिका असं आमचं त्याच्यामध्ये त्या ठिकाणी मत आहे। आणि मग खडसेताईंच्या घरच्यांवर कारवाई झाली, तेव्हा व्हिडिओ काढले गेले, कुत्री घेऊन गेली, तिथं टेस्टिंग वेगळं तिथं झालं, 4च लोक होते, आणि मग इथं 200 लोक असताना तुम्ही कुठंच व्हिडिओ काढत नाही, फोटो काढत नाही। मग ताईंच्या बाबतीत जी आमच्या सगळ्यांची भूमिका राजकीय, तिथं तुम्ही कारवाई करता, आणि इथं मात्र खऱ्या अर्थाने कारवाई करायची जिथं वेळ येते तिथं मात्र तुम्ही हातावर हात धरून बसता। फुगेवाडी असू द्या, हडपसर असू द्या, तिथं जी काही खोटी दारू नाहीतर ज्याला आपण हातभट्टीची दारू जिथं विकली गेली, त्याच्यात दुर्दैवाने 18 ते 20 लोकांचा मृत्यू झाला। मग कुठं ना कुठेतरी मला असं वाटतं की प्रशासन जे आहे ते कमी पडतंय आणि काही खास लोकांना वाचवण्याचा प्रयत्न हा राजकीय नेत्यांकडून सुद्धा तिथे केला जातो। राज्य उत्पादन शुल्काच्या मंत्री या राज्याच्या उपमुख्यमंत्री आहेत स्वतः सुनेत्रा पवार, त्यांना काय तुम्ही आव्हान कराल? खरं तर त्यांचं लक्ष त्यांच्या डिपार्टमेंटकडे नाही आहे का? बघा, माझं एवढंच मत आहे की मंत्री म्हणून तुम्हाला ॲक्शन तर घ्यावीच लागेल। एक तर तुम्ही पालकमंत्रीसुद्धा आहेत त्या जिल्ह्याचे, प्लस तुम्ही या विभागाचे तिथं मंत्री आहात, त्यामुळे लवकरात लवकर जो कोणी जबाबदार अधिकारी असेल त्याच्यावर कारवाई होणं पण तितकंच महत्त्वाचं आहे। पण पोलीस डिपार्टमेंटला सुद्धा आम्हाला सांगायचं आहे की दुसऱ्या डिपार्टमेंटच्या डोक्यात खापर फोडून होत नसतं, त्याला जबाबदार जर कोण असेल तर पोलीस डिपार्टमेंटसुद्धा जबाबदार आहे आणि तिथं एक्साईज डिपार्टमेंटसुद्धा जबाबदार आहे। त्याचं कारण असं की जर तुम्ही रेड टाकत असाल तर ते पोलीस डिपार्टमेंटच्या अंतर्गत येतं, आणि मग तिथं रेड टाकल्यानंतर ठराविक लोकांचंच तुम्ही ब्लड सॅम्पल घेता आणि बाकीच्यांना तुम्ही वाऱ्यावर सोडून देता। मग ही दुटप्पी भूमिका तुम्ही का घेतली? कोणाचं प्रेशर होतं? कोणाची मुलं होती? कोणी तुम्हाला फोन केला? या सगळ्या विषयाकडे कुठं ना कुठेतरी लक्ष गेलं पाहिजे असं आमच्या सगळ्यांची मागणी आहे। दादा, एक दुसरा प्रश्न आहे। आज पुन्हा एकदा छगन भुजबळांनी बोलताना कुठेतरी नाराजी व्यक्त केली आहे। सगळेजण कष्ट करत असतात, मात्र कष्ट न करता काही जणांना लवकर यश मिळतं असं देखील ते म्हणतात। बघा, त्या पक्षात काय चाललं याचं आमचं काही घेणं देणं नाही। एका भाईजीली त्याच्या दिवाणजीला तिथं खासदार बनवलं, एका नेत्याली मुलाला खासदार बनवलं। खरं तर आमच्या सगळ्यांची अपेक्षा होती, नाही तर आम्हाला असं वाटत होतं की भुजबळ साहेबांना कुठं ना कुठेतरी त्या ठिकाणी संधी दिली जाईल, पण एवढ्या मोठ्या नेत्याला तिथे डावललं गेलं, तो त्यांच्या पक्षाचा विषय आहे। त्यामुळे कुठं ना कुठेतरी आपल्या दिवाणजीला आणि मुलाला सेट करण्याच्या नादामध्ये तिथं मोठे जे काही अनुभवी नेते आहेत त्यांना बाजूला ठेवलं जातं, आणि प्रामाणिक कार्यकर्ते पदाधिकारी जे अजितदादांबरोबर प्रामाणिक राहिले, अजितदादांसाठी अनेक लोकांनी लढा लढला, यांना मात्र त्या ठिकाणी काय दिलं तर गाजर दिलं। कुठं ना कुठेतरी आपण जर बघितलं तर या पूर्ण निर्णयावर ज्या लोकांचं मत आहे की ज्या लोकांना बाहेर ठेवलं पाहिजे अशा लोकांनीच कुठेतरी आपल्या घरी पदं घेतली, एवढं मात्र त्या ठिकाणी कुठं ना कुठेतरी आपल्याला दिसत आहे। हे असंही म्हणाले होते की जे घरामध्ये पदं दिली गेली आहेत, मात्र माझ्या घराला देखील तशा पद्धतीचा न्याय मिळाला पाहिजे। आता बघा, भुजबळ साहेब मोठे नेते आहेत, त्यांनी त्यांचं मत त्या पक्षामध्ये कुठेतरी मांडलं गेलं पाहिजे, पण मला असं वाटतं एका बैठकीत भुजबळ साहेबांनी कुठेतरी स्पष्टपणे काही नेत्यांवर तिथं टिप्पणी केली होती, आणि ती काही प्रमाणात कार्यकर्त्यांच्या दृष्टिकोनातून ती योग्यच होती असं आम्हाला पत्रकारांकडनं आणि कार्यकर्त्यांकडनं त्या ठिकाणी कळतंय। मग भुजबळ साहेबांसारखा एवढ्या मोठ्याने टिप्पणी कार्यकर्त्यांच्या वतीने त्यांच्या पक्षामध्ये
एका प्रमुख नेत्यांबद्दल त्यांच्याच पक्षाच्या केल्यामुळेच कदाचित एवढी मोठी किंमत ही भुजबळ साहेबांना त्या ठिकाणी त्या पक्षामध्ये मोजायला लागली असावी असं कुठेतरी आम्हाला समजतंय. आपल्या जिल्ह्यातील तालुक्यातील लेटेस्ट बातम्या पाहण्यासाठी आजच मान चौफेर न्यूज चॅनलला YouTube वर सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा.